नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पारदर्शक तोलणी व हमी भावाने त्वरित पेमेंटची हमी। आमदार बबनराव लोणीकर। नानसी पुनर्वसन इथं नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते भव्य उद्घाटन। सोयाबीन हमी भाव 5328 रुपये प्रति क्विंटल दराने होणार खरेदी। शेतकऱ्यांना मिळणार बाजारापेक्षा जास्त भाव। नानसी पुनर्वसन तालुका मंठा जिल्हा जालना इथं नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचं उद्घाटन शुभ हस्ते संपन्न झाल्याचा मला मनापासून आनंद आहे। आपल्या गावातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरलाय। अनेक वर्षांपासून बाजारातील अनिश्चितता, व्यापाऱ्यांचा तगादा, कमी भाव, तोलनातील मनमानी आणि उत्पन्नाच्या असुरक्षिततेमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येत होता। पण आता नाफेडच्या माध्यमातून सुरू झालेल्या या सोयाबीन खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीने खरेदी केला जाणार आहे। यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनचा हमी भाव 5328 रुपये प्रति क्विंटल जाहीर केलाय। हा दर शेतकऱ्यांच्या मेहनतीची खरी किंमत देणारा असून आजच्या उद्घाटनामुळे हा दर प्रत्यक्षात तुम्हाला मिळेल याची खात्री मला मिळाली आहे, असं प्रतिपादन माजी मंत्री भाजपा नेते परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे। नानसी पुनर्वसन तालुका मंठा जिल्हा जालना इथं शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलंय। या केंद्राचं उद्घाटन माजी मंत्री भाजपा नेते व परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडले। उद्घाटन सोहळ्यास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत, मान्यवरांची ओळख व पूजन पद्धती संपल्यानंतर आमदार लोणीकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। नाफेडच्या खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने बाजारपेठेचं स्वातंत्र्य व हमी भावाची सुरक्षा मिळते, असं नमूद करून त्यांनी संपूर्ण प्रक्रियेचं सविस्तर मार्गदर्शन केले। मुख्य भाषणात आमदार लोणीकर म्हणाले की शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या कष्टाचं योग्य मूल्य देणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे। बाजारभावातील चढ उतारामुळे शेतकरी त्रस्त होऊ नये म्हणून नाफेडची अत्यंत खरेदी महत्त्वाची आहे। खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना तालुक्याबाहेर जाण्याची आवश्यकता नाही। मंठा आणि परतूर तालुक्यात अनेक ठिकाणी उपलब्ध असलेली ही सेवा वेळ, पैसा आणि परिश्रम वाचवणारी ठरेल। उद्घाटनानंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। नमुना तपासणीपासून वजन मोजणी आणि प्रणालीद्वारे पेमेंट कसे केले जातं हे शेतकऱ्यांना दाखवण्यात आले। सोयाबीनची गुणवत्ता, ओलावा, दाण्यांमधील दोष याबाबतही तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना माहिती दिली। शेतकरी बांधवांनी या केंद्रामुळे आपल्याला हमी भावाच्या जवळची किंमत, वेळेवर पैसे आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। विशेषतः तोलणीतील पारदर्शकता आणि बँक खात्यात थेट पेमेंट ही सुविधा शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची असल्याचं मत मांडलंय। कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांनी केंद्र विनासायास व सुव्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले। स्थानिक ग्रामस्थांनीही या उपक्रमाचं स्वागत केलंय। समारोपाच्या वेळी आयोजकांनी मान्यवरांचा आभार मानले व शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले। नानसी पुनर्वसन परिसरात सुरू झालेलं हे नाफेडचं केंद्र आगामी हंगामात शेतकऱ्यांसाठी दिलासादायी ठरेल असं वातावरण सर्वत्र पाहायला मिळालंय। यावेळी व्यासपीठावर संदीप गोरे, सतीशराव निर्वळ, अंकुशराव अवचार, पंजाबराव बोराडे, बाबूराव शहाणे, कैलासबापू बोराडे, आनंद जाधव, अप्पासाहेब निर्वळ, दिलीपराव अवचार, माऊली निर्वळ, हेमंत निर्वळ, संतोष वायाळ, प्रल्हाद वाटाणे, हरिभाऊ देशमुख, एकनाथ खरात, सुरेशराव अवचार, मुस्तफा पठाण, दिनकर अवचार, शेतकरी विनोद अवचार, शेतकरी विष्णू बुधवंत यांची उपस्थिती होती। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।